नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर। मावळ लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स संपला। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत पार्थ यांना संधी। रायगडसह मावळ लोकसभा जिंकणार। आमदार जयंत पाटलांनी उचलले शिवधनुष्य। पवार आणि तटकरेंसाठी शेकापची मोर्चे बांधणी। अमेरिकेच्या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेची भुरळ। सारसन येथील शाळेला भेट। शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी साधला संवाद। 1.5 लाख रुपये किमतीचा 15 किलो गांजा जप्त। खोपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर। प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघावरून सस्पेन्स कायम। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाची कारवाई। वाळू माफियांनी घेतला धसका। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स अखेर संपला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे। पार्थ यांच्या समवेत धनराज महाले दिंडोरी, समीर भुजबळ नाशिक, डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर आणि बजरंग सोनावणे बीड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मावळ लोकसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर न झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मावळमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। माढा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर पवार मावळचा पर्याय निवडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र शुक्रवारी मुंबईत जयंत पाटील यांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केल्याने अखेर मावळ लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स संपला आहे। मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवार कोण असेल हे न पाहता पक्षाचे काम करा असे सांगितले होते। पनवेल येथे बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पार्थ यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसल्याने पक्ष म्हणून काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या होत्या। त्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स वाढला होता। पक्षाकडून अधिकृतपणे नाव जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पक्षाचे आभार मानले आहेत। पार्थ यांच्या उमेदवारीने मावळमध्ये निवडणुकीतील चुरस वाढली असून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे। शिवसेनेने अद्याप बारणे यांचे नाव जाहीर केले नसल्याने हा मतदारसंघ भाजपला सोडला जाण्याची चर्चा असून यामुळे मतदारसंघातील शिवसैनिक मात्र संभ्रमात आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रायगडसाठी सुनील तटकरे आणि मावळसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शेकापने पुढाकार घेतला आहे। त्यामुळे रायगड आणि मावळ जिंकून आणण्याचे शिवधनुष्य शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी उचलले आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत यावेळी शेकापही सामील झाला आहे। त्यामुळे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे पारडे जड झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षापेक्षा तटकरेंच्या प्रचाराचे शेकापकडून नियोजनबद्ध काम सुरू झाले आहे। मावळ तसेच रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापची 5.25 लाख मते असून दोन्ही ठिकाणी आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला। जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचीही निर्णायक मते आहेत। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनीही तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। मावळ मतदारसंघातही पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर, पिंपरी येथे शेकापची मते आहेत। त्यामुळे मावळ मतदारसंघात शेकापची 2.5 लाख मते आघाडीच्या उमेदवाराला विजयापर्यंत नेणार आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापकडून बूथनिहाय काम सुरू असून कार्यकर्तेही हिरिरीने कामाला लागले आहेत। त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातून तटकरे हे लाखोंच्या मताने निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखविला आहे। शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य पेलले असून त्यादृष्टीने हालचाल सुरू केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवण्याकडे पालकांचा कल अधिक असल्याने मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत। त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या शाळांना बसत असताना अमेरिकेतील शिक्षकांनी खालापूर तालुक्यातील सारसन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन शिकवण्याची पद्धत आणि अन्य माहिती घेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला। सासगाव येथे असलेल्या सुभाष मिल कंपनीच्या माध्यमातून 6 महिला आणि 2 पुरुष शिक्षक थेट अमेरिकेतून सारसन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला इथल्या शिक्षण पद्धतीची माहिती घेण्यासाठी आले होते। Now
एकीकडे मराठी शाळा ओस पडत असताना अमेरिकेतील शिक्षकांना मराठी शाळांचे आकर्षण असल्याचे या निमित्ताने समोर आले। शाळेच्या प्रमुख शुभांगी पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। इथे शिकवणारे शिक्षक टीचर आले होते। त्यांना खास करून आपल्या देशातील मराठी शाळा, खास करून रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी इंग्रजी कसे शिकवतात हे पाहण्याची त्यांना उत्सुकता होती। त्यासाठी ते माझ्या राजीप शाळा सारसन तालुका खालापूर इथे आले। त्यांना माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे इंग्रजीमधून कविता गायन केले, नाटकं केली, गाणी गोष्टी म्हणाले, हे त्यांना खूप आवडले। त्यांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि स्वतःच्या शाळेत दाखवण्यासाठी नेले। शाळेच्या सहशिक्षिका वर्षा थोरात यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। अमेरिकेतून आलेल्या शिक्षकांनी इथली शिकवण्याची पद्धत समजावून घेतली। विद्यार्थ्यांमध्ये मिसळून गाणी गात, चित्र काढून सुमारे 2 तास विद्यार्थ्यांच्या समवेत व्यतीत केले। यावेळी सुभाष मिलचे संचालक धीरज मेहरा, व्यवस्थापक प्रदीप मानकामे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। खोपोली पेंड रस्त्यावर सापळा लावून कारवाई करत पोलिसांनी 1.5 लाख रुपये किमतीचा 15 किलो 620 ग्राम गांजा जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। खोपोलीत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एडे पाटील यांना मिळाली होती। माहितीवरून सापळा लावत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये 15 किलो 620 ग्राम गांजा असल्याचे आढळल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। हा गांजा कुठून आणला याचा तपास सध्या पोलीस करत असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। प्रवीण जाधव, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीकडून महाराष्ट्रातील 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसकडून जागा वाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून 48 पैकी 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। मध्यंतरी प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती। या यादीत सोलापूरच्या जागेचा निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। सिरस देवीकडून गढीकडे अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा येत असल्याची माहिती मिळाल्यावरून गढीजवळ बुधवारी महसूल पथकाने सापळा लावून कारवाई करत हायवा पकडल्याने वाळू माफियांनी चांगलाच धसका घेतलाय। राजापूर ते सिरस देवी या मार्गाने गडीकडे अवैध वाळू घेऊन हायवा येत असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळताच महसूलचे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलाठी राजेश राठोड, शेख जावेद यांनी गडीजवळ सिरस देवीकडून अवैध वाळू घेऊन जाणारा हायवा पकडला। अमोल कापसे, संवाद मराठी लाईव्ह, गेवराई, बीड। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।